ठेवा निसर्गाचा. इयत्ता चौथी. परिसर अभ्यास. पाठ 1. पाणी हे जीवन आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी पाणी आणि माती या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या धड्यात आपण पाण्याचे स्रोत, साठवण, शुद्धीकरण आणि मातीचे प्रकार याबद्दल जाणून घेणार आहोत. पाण्याचे स्रोत: नदी, विहीर, तलाव, धरण. मातीचे प्रकार: वालुकामय, चिकणमाती, पोयटा. पाणी बचत: पुनर्वापर, साठवण, निर्धोक पाणी. पाणी कोठून येते? पाण्याचे स्रोत: ज्या ठिकाणाहून आपल्याला पाणी मिळते त्या ठिकाणांना पाण्याचे स्रोत म्हणतात. पावसाचे पाणी नद्या, ओढे, तलाव यात साठते. काही पाणी जमिनीत मुरते व विहिरींद्वारे मिळते. नदी वाहते पाणी, पिण्यासाठी व शेतीसाठी उपयुक्त. विहीर जमिनीखालील पाणी, वर्तुळाकार रचना. धबधबा डोंगरावरून कोसळणारे पाणी. हातपंप जमिनीखालील पाणी उपसण्याचे साधन. मोठ्या प्रमाणातील पाणी साठवण: पाणी आपल्यासाठी, वनस्पतींसाठी आणि प्राण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून पाणी जपून वापरणे आणि साठवणे गरजेचे आहे. तलाव जमिनीच्या खोलगट भागात साठवलेल्या पाण्याभोवती मजबूत बांधकाम, पुष्करणी, वापी अशी ही नावे आहेत. विहीर पावसाचे पाणी जमिनीत मुरते व विहिरीद्वारे मिळते. आड, बारव, बुडकी हे विहिरींचे प्रकार आहेत. बंधारा नदीचे वाहते पाणी अडवण्यासाठी दगड किंवा मातीचे बंधारे बांधले जातात. किल्ल्यावरील टाके पूर्वीच्या काळी किल्ल्यांवर दगडी तलाव व टाके खोदले जायचे. यात साठवणारे पाणी वर्षभर वापरता येत असे. माहीत आहे का, सातारा जिल्ह्यातील लिंब येथे शिवकालीन 12 मोटांची विहीर आहे. दगडी बांधकाम, भरपूर पायऱ्या आणि प्रशस्त महालासारखी रचना हे तिचे वैशिष्ट्य आहे. पाण्याचे महत्त्व आणि बचत: पृथ्वीचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. परंतु बहुतांश पाणी महासागरात आहे. जर पृथ्वीवरील सर्व पाणी एका पिंपात मावत असेल तर गोडे पाणी केवळ कपभर आणि पिण्यायोग्य पाणी केवळ थेंबभर असेल. पाण्याचा पुनर्वापर: भाजीपाला धुतलेले पाणी झाडांना घाला. कपडे धुतल्यानंतर राहिलेले पाणी शौचालय स्वच्छतेसाठी वापरा. पाणी काटकसरीने वापरा. नळ वापरताना उगाचच चालू ठेवू नका. दात घासताना, भांडी धुताना पाणी जपून वापरा. पावसाचे पाणी साठवा. छतावरील पावसाचे पाणी टाकीत साठवा. शेततळी खोदा. डोंगर उतारावर चर खणा. पाणी अमूल्य आहे. पाण्याचा एकही थेंब वाया घालवू नये. पाण्याला जीवन असे म्हणतात, कारण कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. पाणी निर्धोक करण्याच्या पद्धती: जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला धोका होत नाही त्याला निर्धोक पाणी म्हणतात. असे पाणी पिण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित असते. पाणी निर्धोक करण्याच्या 4 मुख्य पद्धती आहेत. गाळणे: पाणी कापडाने किंवा गाळणीने गाळावे. मातीचे कण व कचरा वेगळा होतो. निवळणे: पाण्यात तुरटी फिरवल्यावर मातीचे कण तळाशी जाऊन पाणी निवळते. उकळणे: पाणी 10-15 मिनिटे उकळल्याने त्यातील जंतू नष्ट होतात. निर्जंतुकीकरण: ब्लीचिंग पावडर किंवा क्लोरीनच्या गोळ्या टाकून जंतू नष्ट केले जातात. मातीचे प्रकार आणि महत्त्व: माती हे पाण्याप्रमाणेच महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. माती तयार होण्यासाठी खूप वर्षे लागतात. म्हणून तिचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रात मातीचे विविध प्रकार आढळतात. वालुकामय माती: वाळूचे प्रमाण जास्त. पाणी लगेच झिरपून जाते व माती लवकर कोरडी होते. चिकणमाती: खूप चिकट व मऊ. पाणी सहज धरून ठेवते. पिकांसाठी व वस्तू तयार करण्यासाठी उपयुक्त. पोयटा माती: वालुकामय माती, चिकणमाती व गाळ यांचे मिश्रण. ओलावा टिकवते. पिकांसाठी उत्तम. जलप्रदूषण आणि माती प्रदूषण. जलप्रदूषण:
साबणाचे पाणी, प्लास्टिक, खते, रसायने यामुळे पाणी दूषित होते. असे पाणी सजीवांच्या आरोग्यास हानिकारक असते. भारत सरकारने गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी नमामि गंगे प्रकल्प जून 2014 मध्ये सुरू केला. माती प्रदूषण, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे व कारखान्यातील विषारी कचरा मातीत मिसळल्यामुळे मातीची सुपीकता कमी होते. शेतात सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खत जनावरांचे मलमूत्र व कुजलेला पाल्यापाचोळ्यापासून तयार होते. आपण काय शिकलो? सारांश. पाण्याचे स्रोत: नदी, विहीर, तलाव, धरण, हातपंप या ठिकाणांहून आपल्याला पाणी मिळते. पाणी साठवण: तलाव, विहीर, बंधारा, किल्ल्यांवरील टाके, हौद यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. पाणी निर्धोक करणे: गाळणे, निवळणे, उकळणे, निर्जंतुकीकरण या 4 पद्धतींनी पाणी सुरक्षित होते. मातीचे संवर्धन: वालुकामय, चिकणमाती, पोयटा मातीचे प्रकार. रासायनिक खते टाळून माती वाचवा. माझी शपथ, मी पाण्याचा वापर जपून करेन. पाण्याचा एकही थेंब वाया घालवणार नाही. माझ्या मित्रांना व कुटुंबातील सदस्यांना पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करेन. पाणी हे जीवन आहे.